गुड मॉर्निंग फ्रेंड्स। आज श्रावण समोर असल्यामुळे आम्ही चाललेलो महादेवाला दर्शनासाठी, आहे ना ग बेटा? तर चला तुम्ही पण सर्वात प्रथम अगोदर काय करू, आपण श्रावणीला महादेवाचा ओमचा गंध लावू आणि मग जाऊ। आणि श्रावणी तू फुलं पण घ्यायची महादेवाला ना, फुलं राहिले ना घ्यायचे। चल मग फुटकान फुलं पण घेऊ आपण। हर हर महादेव, हर हर महादेव। वाव, किती छान दिसतो ग। हर 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 हर। तर मित्रांनो, महादेवाला हे पिवळे फुलं खूप प्रिय आहेत, भोलेनाथाला हे फुलं खूप प्रिय आहेत। त्यामुळे या फुलांचे खूप मोठे फुलं घेतले आणि श्रावणीच्या बॅगमध्ये ठेवले। हे फुलं महादेवाला प्रसन्न करतात, म्हणजे आपण हे फुलं महादेवाला वाहिल्याच्या नंतर महादेव आपल्याला प्रसन्न होतो असं म्हटलं जातं। त्यामुळे आम्ही पण हे पिवळे फुलं खूप मोठे घेऊन आम्ही मंदिरात महादेवाच्या दर्शनासाठी निघालो। महादेवाच्या मंदिरात पोहोचल्याच्या नंतर खूप लोक सोमवार असल्यामुळे दर्शनासाठी आलेली होती। मंदिरामध्ये आल्यानंतर सर्वप्रथम म्हणजे अग्निकुंड म्हणजेच होम देवताचं दर्शन घेऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। महादेवाचा मुलगा म्हणजे गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही मंदिरामध्ये गेलो। सर्वप्रथम मंदिरात पोहोचल्यानंतर घंटा वाजून महादेवाला प्रसन्न केले, नंदी महाराजाचे दर्शन घेतले आणि आम्ही महादेवाच्या पिंडीकडे निघालो। महादेवाजवळ खूप गर्दी असल्यामुळे लवकर दर्शन घेऊन फुलं वगैरे वाहून आम्ही मंदिराच्या बाहेर प्रस्थान केले। हर हर महादेव, हर हर शंभो, हर हर महादेव, हर हर शंभो। दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या बाहेर निघालो। मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आम्ही साखरेचा प्रसाद घेऊन मंदिरात असलेले वयस्कर बाबाचे आम्ही डोकं टेकून आशीर्वाद घेतला, डोकं टेकून दर्शन घेतले आणि आम्ही घरी निघालो। घरी निघाल्याच्या अगोदर श्री मारुतीरायाचे म्हणजे श्री रामदूत हनुमान महाराजांचे दर्शन घेऊन श्रीराम म्हणत आम्ही घरी निघालो। रस्त्याने खूप गर्दी होती, कारण महादेवाच्या भक्तांनी खूप गर्दी केलेली होती। त्यामुळं आम्ही लवकर घरी आलो आणि महादेवाचे लवकर दर्शन घेऊन जेवण वगैरे करून आम्हाला शाळेत जाण्यासाठी उशीर झालेला होता। श्रावणी बाय। जे मुलं उशीर आलेली होती त्यांना गेटवर उभा केलं, कारण प्रार्थनेला अडचण होऊ नये म्हणून श्रावणीला पण गेटवरच उभा करण्यात आलं, जेणेकरून प्रार्थनेला अडचण होणार नाही। श्रावणीला पण उशीर झालेला होता, त्यामुळे ती पण गेटवर उभा होती। आणि श्रावणीच्या मम्मीला म्हणजे वैशालीला दर्शनासाठी म्हणजे महादेवाच्या दर्शनासाठी जायचं होतं सोमवार असल्यामुळं, तर तिच्यासोबत पण आम्ही महादेवाच्या दर्शनासाठी गेलो। महादेव हा आमचा आद्य दैवत आहे आणि भोलेनाथ आहे। सर्वप्रथम आम्ही गणपतीच्या नंतर आम्ही महादेवाचं दर्शन घेतो। श्रावणीच्या मम्मीने म्हणजेच वैशालीने नंदीचे दर्शन घेऊन, कासवाचे दर्शन घेऊन, लक्ष्मीचे दर्शन घेऊन, गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन महादेवाचे दर्शन घेतले। श्री शिवाय नमस्तुभ्यं, 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 हर हर महादेव। दोघांनी सोबत दर्शन घेतले, दोघांनी सोबत पूजा करून दोघांनी महादेवाचा शुभ आशीर्वाद पाठीशी घेऊन आम्ही घरी निघालो। श्रावणीची शाळा दुपारी 2 वाजता सुटते, म्हणून तिला आणण्यासाठी 2च्या अगोदर म्हणजे 1:45 वाजता लवकर जावं लागतं। आणि श्रावणीला बघितल्याच्या नंतर खूप आनंद होतो आणि श्रावणीला पण आपल्याला बघितल्याच्या नंतर खूप आनंद होतो। हॅलो आली बाई चला। श्रावणीला मला बघून खूप आनंद झाला आणि मला श्रावणीला बघून खूप आनंद झाला। आम्ही दोघे जण आणि श्रावणीची मैत्रीण आम्ही 3 जण गाडीवर बसून घरी निघालो। तर मित्रांनो, श्रावणीला आपण बनवलेलं आहे महादेव। हर हर महादेव, हर हर महादेव, घर घर महादेव, हर हर महादेव, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं। मित्रांनो, पाऊस खूप आलेला आहे, त्यामुळे शूटिंग अर्ध्यामध्ये थांबवू लागलेली आहे आणि आम्ही चाललो घरी। चला पटकन आवरा, पाऊस आला, पळा पटकन। श्रावणी पळ पटकन। तर मित्रांनो, पाऊस खूप आल्यामुळे आमची शूटिंग अर्धीच राहिली, आम्ही चाललो घरी। हे बघा, आभाळ खूप मोठं आलेलं आहे, खूप परेशानी मेहनत करून आम्ही सेटअप उभा केला होता, पण परेशानी झाली। ते बघा मित्रांनो, दादा तिथं उभा आहे, दादाला पण खूप परेशानी झाली। खूप परेशानी झाली, खूप परेशानी झाली। तर मित्रांनो,
आता लवकर आम्ही घरी चाललो. बाय बाय मित्रांनो. तर मित्रांनो आज श्रावणीची, माझी आणि कॅमेरामनची आणि तिच्या मम्मीची खूप परेशान झाली. आम्ही व्हिडिओ शूट करायला गेलो होतो महादेवाचा शेतामध्ये, पण काय झालं अचानक पाऊस आल्यामुळे आम्ही घरी पळून आलो. श्रावणी खूप भिजली, मी पण खूप भिजलो, कॅमेरामन पण खूप भिजला, तिची मम्मी पण खूप भिजली. म्हणजे आमची सगळा जो सेटअप होता सगळा कॅन्सल करावा लागला, रद्द करावा लागला. तर मित्रांनो त्याबद्दल तो हा व्हिडिओ, महादेवाचा व्हिडिओ पुढल्या व्हिडिओमध्ये येईल. तुम्हाला नक्की दाखवल की श्रावणीचा सेटअप कसा केला होता, श्रावणीला महादेव कसं बनवलं होतं. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा. थँक्यू.